सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख बाळासाहेब सरवदे यांची संध्याकाळी हत्या करण्यात आली। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू घोषित केला। या घटनेनंतर परिसरात संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात तोडफोड केली। प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या उमेदवार शीतल शिंदे आणि बाळासाहेब सरवदे यांच्यात यापूर्वी वाद झाल्याचे समोर आले आहे। या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीचा प्रचार अधिकच तापण्याची शक्यता आहे। जोशी गल्ली आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवला आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि घटनास्थळी सुरक्षा वाढवली आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत। प्रशासनाने लोकांना कोणत्याही अफवा पसरवू नये असेही सांगितले आहे।